श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ। काल जी बुक मी लिहायला सुरुवात केली होती त्याचे एवढे नंबर झालेले आहेत। हॅलो, तर आता आम्ही आज चाललो आहे पिक्चर बघायला आणि पिक्चर कोणता आहे? दशावतार। तर चला बघून येते आणि मग तुम्हाला सांगते की पिक्चर कसा आहे म्हणून। हा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार आहे, खूप मोठं करणार नाही आहे। चला तर पुढची कामं आटपूया आणि मग तयारीला लागूया पिक्चरला जायचं। आणि शो आहे 10:15चा। तर मी तू कोणता पिक्चर आहे? दशावतार बघायला चाललो आहे। चल, तर आता इथे मी ना जेवण गरम करायला आलेली आहे आणि जेवून जायचं बोललं ना की सगळंच म्हणजे किचन वगैरे क्लीन करून जायचं। आणि लास्ट शो आहे ना, त्यामुळे ना सगळं किचन क्लीन करूनच मला जावं लागणार। येणार मी, उशीर होईल यायला, तर त्याच्यानंतर मी कधी करू ना, म्हणजे कितीही काही असू दे अगदी म्हणजे मी बाहेर एन्जॉय करायला चालले, पिक्चर एन्जॉय करायला चालले, पण ते एक पाठीमागे असतं ना की नाही मला माझं सगळं झालं पाहिजे, किचन वगैरे सगळं आटपलं पाहिजे। त्या हेतूने ना इतकं फटाफट करत होती, म्हणजे अगदी जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे साफ करून म्हणजे घासून वगैरे घ्यायची। किचन प्लॅटफॉर्म व्यवस्थित झाला पाहिजे, साफ करून ठेवला पाहिजे, पडदे वगैरे व्यवस्थित लागले की नाही, म्हणजे ही सगळी काळजी घ्यायची असते की बाबा येऊन आल्याच्यानंतर परत फॅनच चालू राहिलं, अरे ही लाईटच चालू राहिली, अरे ही आता भांडी घासायची आहे, एवढं सगळं टेन्शन नाही। म्हणून आधी सगळं साफसफाई क्लिनिंग वगैरे झाली माझी। फायनली मी आलेली आहे रेडी होण्यासाठी। मस्तपैकी किचन वगैरे बघा माझं क्लीन झालेलं आहे, कर्टनसुद्धा खाली पाडून घेतलेलं आहे। आल्याच्यानंतर झंझटगिरी नको, लाईट ऑफ केली आणि आता मी निघालेली आहे। इथे सगळ्या लाईट्स वगैरे व्यवस्थित बघितलेले आहेत, ऑफ वगैरे केलेत, फक्त एक आपली झुंबर चालू ठेवलेले आहेत। आणि इथे लॉक वगैरे करून ते पण मी बरोबर बघितलं, मी तू बरोबर उभी होती की व्यवस्थित लॉक करते की नाही। आम्ही लॉक वगैरे केलं आणि निघालेलो आहे मूवी बघायला। तर इथे बघा आम्ही मस्तपैकी आलो सिनेमॅक्स, म्हणजे आता सिनेमॅक्स पहिलं नाव होतं, आता मूवी मॅक्स, पण पहिल्यापासून ना सिनेमॅक्स आमच्या तोंडामध्ये बसलेलं आहे आणि ते आहे मीरा रोडमध्येच। तिथे मस्तपैकी आम्ही एंट्री केलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते की ते दशावतारचं मोठा पीक लागलेला आहे, त्याच्याबरोबर मी मस्तपैकी फोटो पण काढलेले आहेत आणि तुमच्याबरोबर ते मी शेअर करते। इथे आतमध्ये जाण्यासाठी ना थोडा टाईम होता, 5-1 मिनटं, तर आम्ही तोपर्यंत बाहेरच बसलो होतो मस्तपैकी। आणि ते बघा फोटो वगैरे काढलेले आहेत मी। त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, आतमध्ये गेल्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंट चालू वगैरे होती, त्याच्यानंतर लागलेलं होतं आपलं राष्ट्रगीत आणि मग मूवीला सुरुवात झालेली आहे। मस्त पूर्ण थिएटर ना मराठी ऑडियन्सनेच भरलेला होता, कारण का पिक्चर पण तसाच होता, कोकणातला होता ना आणि मालवणी भाषेचा होता। दुसरे लोक पण बघू शकतात कारण का त्याला सबटायटल पण होतं ना म्हणून। पण पिक्चर खूप खरंच छान आहे, सर्वांनी बघून या। मस्त एक नंबर मूवी होती आणि कोकणकरांनी तर बघूनच या, हा पिक्चर खूप छान आहे। आणि दिलीप परावळकर सरांनी तर इतकं मस्त काम केलं आहे ना, खूप छान काम केलं आहे। नक्की जाऊन बघून या तुम्ही आणि थिएटरलाच जाऊन बघून या, मस्त मूवी आहे। चला तर आता ब्लॉग इथे संपवते।